बातमी। ब्रिटनच्या पंतप्रधानांनी ग्लोबल वॅक्सिन समिट सुरू केलंय, ज्यात विकसनशील देशांना लस देण्यात मदत करणारी संयुक्त राष्ट्र समर्थित युती GAVI साठी निधी गोळा करण्याकरता 50 पेक्षा जास्त देशातील नेते एकत्र येण्याची अपेक्षा आहे। यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुढील 5 वर्षांसाठी लसी या GAVI लस युतीसाठी $1.6 अब्ज योगदान देणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। ग्लोबल वॅक्सिन समिटमध्ये जर्मनच्या पंतप्रधानांनी GAVI साठी पुढचे 5 वर्ष 600 मिलियन युरोची मदत करणार असल्याची घोषणा केली। या सगळ्या निधीचा उपयोग विकसनशील देशांमध्ये लसीकरणासाठी अर्थपुरवठा करण्याकरता केला जाणार आहे। या समिटच्या माध्यमातून विकसनशील देशांना लस निर्मितीसाठी आर्थिक मदत केली जाणार आहे। युरोपियन कमिशनने विकसनशील देशांना लसी देण्यास मदत करण्यासाठी GAVIला पुढील 5 वर्षात 300 मिलियन युरो देण्याचं आश्वासन दिलंय। जगभरात कोरोनाचा संसर्ग झाल्यानं अनेक देशांना याच्या विरोधात लढण्यासाठी आणि या व्हायरसवर मात करण्यासाठी लस निर्मित करण्याची गरज आहे। मात्र विकसनशील देशांची आर्थिक परिस्थिती स्थिर नसल्यानं त्यांना मदत केली जाते। फ्रान्सने GAVIला पुढच्या 5 वर्षांसाठी 250 मिलियन युरोची मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे। अनेक देशांना कोरोना संबंधात अनेक इतर आजारांचा सामनाही करावा लागतोय। कोरोनाच्या महामारीमुळे विकसनशील देशांना इतर आजारांविरोधात लढा देण्यात अनेक अडचणी येत असल्यानं त्यात मदत व्हावी याकरता विकसित राष्ट्र एकत्र आलेली आहे। युरोपमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे। स्विस इन्स्टिट्यूटमधील काही संशोधकांनी एका ॲपचा शोध लावलाय, ज्यामार्फत प्रशासनाला, वैद्यकीय यंत्रणा आणि लष्कराला कोरोनाचा प्रसार रोखण्यात मदत होणार आहे। स्विस कोविड असं या ॲपचं नाव आहे। या ॲपच्या माध्यमातून युरोपियन प्रशासनाला काही प्रमाणात मदत मिळणार आहे। कोलंबियामध्ये कोरोनाचा धोका वाढत चाललाय, त्यामुळे अनेक जणांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत। त्यामुळे अनेक जण स्थलांतरितही होत आहेत। व्हेनेझुएलामधील स्थलांतरितांना कोलंबियाची राजधानी बोगोटामधील महामार्गात शेजारी राहायला मिळतं आहे। त्यांना तिथे राहायला सांगण्यात आलेलं आहे। स्थलांतरित नागरिकांना राहण्यास जागा नसल्यानं त्यांनी रस्त्या शेजारी झोपड्या बांधायला सुरुवात केलेली आणि तिथे ते राहू लागलेले आहेत। मात्र त्यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिक होण्याचीच शक्यता आहे। रोममधील विमानतळांवर आता विमानांचं सॅनिटायझेशन करण्याला सुरुवात झालेली आहे। कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र हवाई वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आलेत। मात्र आता विमान कंपन्या पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी सज्ज आहेत। त्यामुळे आता या विमानांचं सॅनिटायझेशन केलं जात आहे। तसंच प्रवाशांकरता हा विमान प्रवास सुरक्षित व्हावा याकडे लक्ष दिलं जात आहे। गुरुवारी युथोपियन दूतावासासमोर अनेक युथोपियाचे स्थानिक एकत्र आलेले होते। हे खास करून कामगार होते। कोरोनामुळे अनेक व्यवसाय बुडालेत, तर अनेक जण बेरोजगार झालेले आहेत। अनेक कामगारांना त्यांच्या मालकांनी पगारच देण्यास नकार दिलाय। त्यामुळे त्यांच्यावर पोट कसं भरायचं याचा प्रश्न पडलाय। देशातील जवळपास 1,80,000 कामगार बेरोजगार झालेले आहेत। कोरोनाच्या या संकटात त्यांना आर्थिक संकटाचाही सामना करावा लागतोय। जॉर्डनचे पंतप्रधान ओमार रजाज यांनी लॉकडाऊनचे नियम शिथिल करत असल्याची घोषणा केली आहे, ज्यामध्ये रेस्टॉरंट्स आणि कॅफे खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे। तसंच देवस्थानं, हॉटेल्स आणि पर्यटन स्थळं खुली केली जाणार आहेत। मात्र शाळा आणि महाविद्यालयं बंदच राहणार आहेत। उत्तर मॅसेडोनियाने राजधानी स्कोप्जे आणि देशातील आणखी 3 भागांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लावले आहेत। पुन्हा कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्यानं हे निर्बंध लावण्यात आले। सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री वेंको फिलिप्स यांनी दिली आहे। मात्र अत्यावश्यक सेवा म्हणजेच रुग्णालय आणि मेडिकल सुरू ठेवण्यात येणार आहे। ब्रिटनचे प्रिन्स चार्ल्स कोरोनाच्या आजारातून आता बरे झाले आहेत। कोरोनाशी लढताना इतर नागरिकांना काय काय समस्या आल्या असतील याची जाणीव स्वतः कोरोनाशी लढताना झाल्याचं चार्ल्स म्हणाले। त्यांनी आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीशी बोलताना या भावना व्यक्त केल्या। यावेळी त्यांनी या महामारीत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्याप्रती सहानुभूती व्यक्त केली। अमेरिकेने रशियाला कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी दुसऱ्यांदा व्हेंटिलेटरची मदत केली आहे। जवळपास 150 व्हेंटिलेटर रशियाला देण्यात आलेत। रशियात कोरोनाचा प्रसार झपाट्यानं वाढत चालला आहे। त्यामुळे रशियन नागरिकांचा या महामारीपासून बचाव करण्याकरता अमेरिकेनं मदत करण्याचा निर्णय घेतलाय। मागच्या महिन्यात पहिल्यांदा अमेरिकेने रशियाला व्हेंटिलेटर पुरवले होते। मध्य आफ्रिकेतील देश रिपब्लिक ऑफ काँगोच्या आरोग्य अधिकाऱ्याने चीनकडून केल्या जाणाऱ्या वैद्यकीय मदतीबद्दल आभार मानले। कोरोना व्हायरसच्या साथीच्या विरुद्ध लढाईला पाठिंबा देण्याकरता चीनी वैद्यकीय तज्ज्ञांची टीम राजधानी ब्राझाविल इथं दाखल झाली। 12 तज्ज्ञांची ही टीम असून या टीमद्वारे नागरिकांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे।
अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस यांनी 28 जूनपर्यंत नवीन कोरोना व्हायरसचा प्रसार कमी करण्याच्या उद्देशाने लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली। अर्जेंटिनाच्या राजधानीमध्ये रात्री 8 ते सकाळी 8 या काळात छोटे व्यवसाय खुले करण्यास परवानगी देण्यात आली। परदेशी नागरिकांना प्रवेश, इतर राज्यांमध्ये प्रवेश तसंच सामूहिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली। मेक्सिकोमधील एका सेवाभावी संस्थेने 280 ऑर्गन ग्राइंडर्स म्हणजेच रस्त्यांवर वाद्य वाजवणाऱ्यांना धान्य देऊन मदत केली। अनेक वादक आहेत जे मेक्सिकोच्या रस्त्यांवर वाद्य वाजवून आपलं पोट भरतायत, मात्र कोरोनामुळे संपूर्ण देशात निर्बंध लादण्यात आलेले आहेत, त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फूड पॅकेट्स दिली गेली। नेवाडा आणि लॉस एंजेलिसमधील कसिनो अखेर सुरू झालेले आहेत। पहिल्याच दिवशी कसिनो बाहेर रांगा लागलेल्या होत्या, तसंच शहरातील कसिनो बाहेर रांगा लागलेल्या होत्या। कसिनोमध्ये नागरिकांना प्रवेश देताना सगळे नियम पाळणं बंधनकारक असणार आहे। न्यूयॉर्कमधील लाँग आयलँड टाउनमधील सगळ्यात मोठ्या पार्कमध्ये गरजूंसाठी फूड बँक बनवण्यात आली आहे। कोरोना व्हायरसमुळे अनेक जण बेरोजगार झालेले आहेत, नोकऱ्या गेल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे अशा नागरिकांसाठी फूड बँक सुरू करण्यात आली आहे। मेक्सिकोमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृतांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची असत असताना म्हणजे प्रयत्न सुरू झालेले असताना एकाच दिवशी सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे। आता मृतांचा आकडा 816 असून काही दिवसात हा आकडा हजारांचा पार जाऊ शकतो, मात्र प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी व्हायरसच्या धोक्यामुळे शनिवार आणि रविवार आयोजित केलेल्या निषेध मोर्चामध्ये सहभागी न होण्याचं आवाहन केलंय। शनिवारी आणि रविवारी होणाऱ्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ऑस्ट्रेलियन नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे। या परिस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं गरजेचं आहे, मात्र आंदोलनांमध्ये ते होत नसल्यानं कोरोनाचा धोका वाढलाय। जपानमध्ये हॉटेल्स पुन्हा सुरू करण्यात आली आहेत। जपानमधील इजाकाया या रेस्टॉरंटनं सुरक्षित व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी नवा पर्याय शोधून काढलाय। हॉटेलमध्ये येताच एका मॉनिटरच्या आधारे ग्राहकांना रिसेप्शनला भेटावं लागेल, त्यानंतर ग्राहकांना स्वतःच त्यांचे हात सॅनिटाईज करून तापमान तपासावं लागेल, ज्यामुळे इतर कुणाचाही थेट संपर्क होऊ शकत नाही। कोरोनाचा सामना करण्यासाठी मदत व्हावी याकरता जर्मनीने पेरूला 12 श्वसन यंत्र दिली आहेत। लिमा इथल्या एका कार्यक्रमादरम्यान जर्मनीच्या राजदूतांनी पेरूच्या संरक्षण मंत्र्यांना हे यंत्र दिलं। हे यंत्र हवाई दल आरोग्य मंत्रालयाला दिलं जाणार आहे। रुग्णाबाबत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या यंत्राचा वापर करता येणार आहे। 15 जूनपासून सार्वजनिक वाहतुकीदरम्यान फेस कव्हरिंग अनिवार्य करण्यात येणार असल्याचं यूकेचे परिवहन सचिव ग्रँड शॅप्स यांनी जाहीर केलं। मास्कचा वापर करण्याऐवजी घरातील स्वच्छ कपड्याचा वापर करून चेहरा झाकू शकता असं त्यांनी सांगितलं। लहान मुलं आणि श्वसनाचा त्रास असलेल्यांना या नियमातून सूट देण्यात आली। कोरोना व्हायरसमुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आलेली आहे। केनियातील 54 वर्षाच्या मार्गारेटलाही आपली नोकरी गमवावी लागली आहे। मार्गारेट ही झोपडपट्टीच्या ठिकाणी राहत असल्यानं तिला कामावरून काढून टाकण्यात आलं। आता तिच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अनेक जण आहेत ज्यांना अशाच प्रसंगाला सामोरं जावं लागतंय। ईशान्य चीनमधील मुदानजियांग या शहरानं आपल्या सगळ्या नागरिकांच्या कोरोना चाचण्या घ्यायला सुरुवात केली आहे। वुहान नंतर हे दुसरं शहर आहे जिथे सरसकट सगळ्या नागरिकांच्या चाचण्या केल्या जात आहेत। आतापर्यंत 6,90,000 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या। गेल्या 9 आठवड्यांपासून कोरोनाच्या प्रसारामुळे इंडोनेशियातील मशिदी बंद ठेवण्यात आल्या होत्या। 9 आठवड्यांनंतर मुस्लिम बांधवांनी पहिल्यांदा एकत्र नमाज अदा केला। मशिदींमध्ये जाण्याआधी प्रत्येकाचं तापमान तपासलं गेलं, तसंच सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं गेलं आणि मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलं। इटलीमध्ये लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानं आता इटलीनं पर्यटकांसाठी सीमा खुल्या केलेल्या आहेत। व्हेनिस ही इटलीतील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन जागा आहे, पर्यटनाचं ठिकाण आहे। मात्र लॉकडाऊनमुळे हे व्हेनिस शहर पूर्णपणे बंद होतं। आता अखेर व्हेनिस पर्यटकांकरता खुलं करण्यात आलंय। भारताने या आठवड्याच्या सुरुवातीला पाकिस्तानच्या उच्चायुक्त कार्यालयातील 2 अधिकाऱ्यांची कालपट्टी केली। त्यानंतर खवळलेल्या पाकिस्ताननं आता इस्लामाबादमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांचा छळ सुरू केलाय। भारतीय अधिकारी गौरव अहलुवालिया यांना घाबरवण्याच्या हेतूनं त्यांच्या गाडीचा पाठलाग करण्यात आला। भारतीय अधिकाऱ्यानं बनवलेल्या व्हिडिओमध्ये एक बाईकस्वार त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असल्याचं दिसतंय, तसंच अहलुवालिया यांच्या घराबाहेर एक कार आणि एक बाईकस्वार उभा असल्याचंही दिसतं आहे।
एकीकडे जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलनं आणि निदर्शनं सुरू आहेत, तर दुसरीकडे अटलांटा इथं एका कलाकारानं एका भिंतीवर सुंदर अशी एक कला रेखाटली आहे आणि फ्लॉइडला श्रद्धांजली अर्पण केली आहे। काळ्या विटांच्या भिंतीवर फ्लॉइडचं नाव लिहित हत्येचा निषेध आणि श्रद्धांजली अशा दोन्ही गोष्टी या कलाकारानं केल्या। अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या निषेधार्थ आंदोलनं सुरूच आहेत। न्यूयॉर्कमध्ये आंदोलन सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला आणि तासाभराच्या पावसानंतर संचारबंदीची हेडलाईन सुरू झाली। यावेळी आंदोलकांना पांगवण्याकरता पोलिसांनी बळाचा वापर केला। मॅनहॅटन आणि ब्रुकलिनमध्ये लोकांना हटवण्यासाठी मिरची पूड स्प्रेचा वापर करण्यात आला। डेमोक्रेटिक सिनेटर्सनी जॉर्ज फ्लॉइडला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 8 मिनिटं 46 सेकंदाचं मौन बाळगलं। मिनियापोली या ठिकाणी अटक असलेल्या एक कृष्णवर्णीय कैदी जॉर्ज फ्लॉइडचा पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाला होता। त्यापासून अमेरिकेत आंदोलन आणि हिंसाचाराचा आगडोंब उसळलाय। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेत शांतता राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले। त्यांनी देशभरात सुरू असलेल्या हिंसाचारावर चर्चा करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यावेळी ओबामा यांनी तरुणांना विरोध प्रदर्शनाचं महत्त्व पटवून दिलं। अमेरिकेतील कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येचा निषेध करण्यासाठी इस्तंबूलमध्ये निदर्शनं करण्यात आली। इस्तंबूलमध्ये अमेरिकन दूतावासासमोर ही निदर्शनं करण्यात आली। अमेरिकन साम्राज्यवादाचा धिक्कार असो अशा घोषणा यावेळी निदर्शकांनी दिल्या। त्यामुळे फ्लॉइडच्या मृत्यूचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटताना आता बघायला मिळत आहेत। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ न्यूयॉर्कमध्ये सलग दुसऱ्या दिवशी लोक रस्त्यावर उतरले। संचारबंदीची वेळ संपल्यानंतर हजारो लोक आंदोलनासाठी बाहेर पडले। यावेळी ठिकठिकाणी पोलीसही तैनात होते। यावेळी आंदोलकांनी जास्त गदारोळ करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण याआधी हिंसा आणि गदारोळ करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अटक केली होती। दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ गुरुवारीही निषेध सुरू होता। यावेळी आंदोलकांनी मृत्यूच्या निषेधात लाँग मार्च काढला, तर लॉस एंजेलिस, सॅन फ्रान्सिस्को आणि कॅलिफोर्नियामधील अनेक शहरांमधील संचारबंदी हटवण्यात आली, कारण या ठिकाणी शांततापूर्वक आंदोलनं सुरू आहेत। सियाटलमध्ये आंदोलकांनी अनोख्या पद्धतीनं निषेध आंदोलन केलं। यावेळी जशी हालत जॉर्जची पोलिसांनी मृत्यूच्या आधी केली होती, त्या अवस्थेत किती त्रास होतो याचा अंदाज घेण्यासाठी आंदोलन केल्याचं आंदोलकांनी म्हटलं। सियाटलमध्ये मागील काही दिवसांपासून सलग निषेध आंदोलनं सुरू आहेत। अमेरिकन जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ आणि विरोधात निदर्शनं करण्यात आली। स्पेनच्या बार्सिलोना शहरातील एका चौकात हजारो लोक त्याकरता एकत्र जमले होते। फ्लॉइडच्या स्मरणार्थ एक खास चौकट तयार केला गेली होती आणि जमलेल्या नागरिकांनी श्रद्धांजली वाहत मेणबत्त्या पेटवल्या आणि बॅनरही लावले होते। न्यूयॉर्कचे महापौर बिल डी ब्लासिओ यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शक एकत्र जमले। न्यूयॉर्कमध्ये लावण्यात आलेल्या कर्फ्यूला 3 दिवस पूर्ण झालेत आणि तिसऱ्या दिवशी नागरिकांची निदर्शनं सुरूच आहेत। निदर्शकांकडून न्यायाची मागणी करणारे अनेक फलक शहरभर लावले जात आहेत। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ 6व्या दिवशीही शेकडो नागरिक न्यू ऑर्लियन्समध्ये एकत्र आले होते। ते रस्त्यावर उतरले होते। डाऊनटाउन न्यू ऑर्लियन्स ते महामार्गापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला। मात्र पोलिसांनी या निदर्शकांना मध्यातच रोखलं। अश्रुधुराचा मारा करून जमावाला पांगवण्यात आलं। जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येच्या निषेधार्थ ब्रिटनच्या बर्मिंगहममध्येही निदर्शनं करण्यात आली। काळे बॅनर दाखवत हत्येचा निषेध करण्यात आला। मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये नागरिकांनी सहभाग घेतला, तर 2 दिवसांपूर्वी अशाच आंदोलनादरम्यान लंडनमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाली होती। अमेरिकेतील आंदोलनाचं लोण दक्षिण कोरियामध्येही पोहोचले। दक्षिण कोरियाची राजधानी सिओलमध्ये नागरिकांनी आंदोलनं करत अमेरिकन पोलिसांच्या कृत्याचा निषेध केला। डाऊनटाउनमधील अमेरिकन दूतावासासमोर हे आंदोलन करण्यात आलं, तर यावेळी दक्षिण कोरिया सरकारनेही जातीय भेदभाव आणि हिंसाचाराच्या विरोधात अमेरिकेला निवेदनं द्यावीत अशी मागणी केली आहे। जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर मेक्सिकोतही सलग आंदोलनं सुरू आहेत। गुरुवारी रात्री 100वर लोकांनी एकत्र येत निदर्शनं केली। यावेळी काळ्या रंगाचे कपडे आणि बॅनर लावून आंदोलकांनी निषेध व्यक्त केला, तर मेणबत्त्या पेटवून श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली। अमेरिकेतील कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी ऑस्ट्रियामध्ये सुद्धा लोक रस्त्यावर उतरले होते। या आंदोलनात जवळपास 3000 लोकांनी सहभाग घेतला होता। ब्लॅक लाईव्ह मॅटर अशा प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या। घोषणा देत आणि निदर्शनं करत आंदोलकांनी 2 किलोमीटरपर्यंत मार्च काढला। गुरुवारी जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूच्या निषेधार्थ हजारो नागरिक ऑस्ट्रेलियाच्या राजधानी कॅनबेरामध्ये एकत्र आले होते। निदर्शकांनी फलक घेत संसदेबाहेर मोर्चा काढला आणि ब्लॅक लाईव्ह मॅटर अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या।
फिलिपिन्स काँग्रेसने नवीन दहशतवादी विरोधी कायदा मंजूर केलाय. मात्र फिलिपिन्समधील मानवाधिकार संघटनांनी या कायद्याचा निषेध केलाय. जो कायदा संशयितांना 24 तासापर्यंत ताब्यात घेता येतं आणि मानवाधिकार संरक्षण शिथिल करण्यास काही प्रमाणावर परवानगी देतो. त्यामुळे मानवाधिकार संघटनांचा या कायद्याला विरोध आहे. चीनच्या तियानानमेन चौकामध्ये झालेल्या चळवळीच्या 31व्या वर्धापन दिनी चेक प्रजासत्ताकची राजधानी प्रागमध्ये निदर्शनं करण्यात आली. प्रागमधील चीनी दूतावासासमोर आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. तर हाँगकाँगसाठी चीननं केलेल्या नवीन कायद्याचाही इथे निषेध करण्यात आला. या नव्या कायद्यामुळे हाँगकाँगच्या नागरिकांचे हक्क धोक्यात आल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. इटलीमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे व्हेनिस शहरात पाणी साचलं होतं. व्हेनिस हे एक कालव्यांचं शहर आहे. मात्र वर्षाच्या या काळात शहरात पाण्याची पातळी कमी असते. पण जोरदार पावसामुळे शहरात पाणी शिरलं. व्हेनिसमध्ये पुन्हा पर्यटन सुरू झाल्याने पर्यटक या पावसाचा आनंद घेताना दिसतायत. फ्लोरिडामध्ये बंदरावर उभ्या असलेल्या एका मालवाहू जहाजाला आग लागली. या जहाजातून गाड्यांचे जुने भाग नेले जात होते. या जहाजामध्ये 20 कर्मचारी होते. मात्र त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं. तर अग्निशमन दलाला आग विझवण्यासही यश आलंय. मॉस्कोच्या नॉरिलस्क या शहरातील विद्युत केंद्रामध्ये गेल्या शुक्रवारी इंधन गळती झाली होती. आठवडाभर झालं तरी अजून या केंद्रात सफाई सुरू आहे. जवळपास 20,000 टन डिझेल सर्वत्र पसरलं होतं. हे इंधन बाहेर जाऊ नये यासाठी केंद्राबाहेरील अंबरना या नदीत बूम लावण्यात आले आहेत. जर हे इंधन बाहेर गेलं तर मोठा धोका निर्माण होऊ शकतो. तियानानमेन चळवळीच्या 31व्या वर्धापन दिनानिमित्त ताइपेच्या लिबर्टी स्क्वेअरमध्ये 2000हून अधिक लोक एकत्र जमले होते. यावेळी नागरिकांनी हाँगकाँगच्या लोकशाही चळवळीच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि गाणीही गायली.